नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत आणि खायला अतिशय चवदार असे कारल्याचे काप. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनवणार आहोत. न आवडणारेही आवडीने खाणार याची 100% गॅरंटी देते. हे बघा, इथे मी पाव किलो कारले घेऊन असे छान लांबडे कारले घेऊन व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हा जो मधला भाग आहे बीचा तोही काढू शकता, पण मी कोवळे कारले घेतलेले आहेत त्यामुळे मी ठेवलेला आहे. आता मसाल्यामध्ये पाहूयात. इथे मी घेतलेला आहे मालवणी मसाला, गरम मसाला, लिंबू, हळद, मीठ, हिरवी मिरचीचा ठेचा आहे, आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची मी ठेचून घेतला आहे खलबत्त्यामध्ये. 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे लागणार आहे बेसन पीठ. आता पहिल्यांदा आपण हे जे कारले आहेत त्याला मीठ लावून घेऊयात. इथे 1 मोठा चमचा मीठ लावणार आहे मी. मीठ लावल्यामुळे कारल्याचा जो कडूपणा आहे तो कमी होतो. आता व्यवस्थित हे मीठ आहे ते कारल्याला असं चोळून व्यवस्थित लावून आपण एक 10-15 मिनटं कारले असेच साईडला झाकून ठेवायचे आहेत. आता हे 10 मिनटानंतर छान व्यवस्थित पिळून घ्यायचे एकदा कारले, म्हणजे याचा जो कडूपणा आहे तो निघून जाईल. आणि मग स्वच्छ याला आपण 2 पाण्याने धुवून घेऊयात. हे बघा, असे व्यवस्थित छान धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण जे याला मीठ लावलेलं आहे तेही निघून जाईल आणि कारल्याचा कडूपणाही निघून जाईल. आता हे व्यवस्थित असं पिळून एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे. या पद्धतीने तुम्ही कारल्याचे काप बनवाल ना तर अगदी तुमच्या घरात लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाही आवडणार आहे. हे बघा, इथे मी छान व्यवस्थित पिळून घेतलेलं आहे कारलं. आता आपण याला मसाले जे आहेत ते लावून घेऊयात. गरम मसाला, मालवणी मसाला आणि हळद लावणार आहे. मीठ इथे पाव चमचाच घेणार आहे, कारण आपण पहिलं मीठ लावलेलं आहे कारल्याला, म्हणून मीठ थोडंसंच वापरायचं. आता यामध्ये घालायचं आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीरचा ठेचा. हे खलबत्त्यामध्ये मी व्यवस्थित असं ठेचून घेतलेलं आहे. आता इथे घालायचं आहे 2 चमचे तांदळाचं पीठ. तुम्ही याऐवजी कॉर्नफ्लॉवर घातलं तरी चालेल. इथे घालायचं आहे 2 चमचे बेसन पीठ. आणि आता यावरती घालायचा आहे लिंबाचा रस. व्यवस्थित लिंबाचा रस, अर्ध लिंबू यामध्ये मी पिळून घेणार आहे. आता हे जे सर्व मिश्रण आहे ते व्यवस्थित असं कारल्याला छान चोळून घ्यायचं. इथे अजिबात पाणी वापरायची गरज नाही आहे, कारण कारलं ओलसरच आहे त्यामुळे इथे पाण्याची गरज अजिबात लागत नाही. असं या पद्धतीने छान व्यवस्थित सर्व मसाले कारल्याला लावून घ्यायचे. हे बघा, व्यवस्थित इथे मी लावलेलं आहे. तर हे जे उरलेलं पीठ आहे तेही यावरती घालून घेते. 2 मोठे चमचे इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि 2 मोठे चमचे बेसन पीठ. हे बघा, या पद्धतीने इतपतच आपल्याला पीठ वापरायचं आहे, खूप जास्त वापरायचं नाही आहे. चला, आता आपण हे फ्राय करणार आहोत. त्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं की गॅस मिडियम करायचा आणि हे एक एक करून आपण हे जे काप केलेले आहेत कारल्याचे हे व्यवस्थित तेलामध्ये सोडून घ्यायचे. अगदी चटपटीत आणि एकदम वेगळंच टेस्ट लागते ह्या कारल्याच्या कापची. तुम्ही केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा.
जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अतिशय हा सोपा आणि झटपट होणारा पदार्थ आहे. आणि जे कारलं पाहिलं की तोंड वाकडं करतात त्यांच्यासाठी तर हा अगदी सरप्राईज रेसिपी राहणार आहे. ही कारले असेही बनवू शकतात. हे बघा छान व्यवस्थित कलर यायला लागलेला आहे. इथे असा मस्त आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत मीडियम गॅसवरती कारले छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा कुरकुरीतपणा तुम्ही पाहू शकताय. दिसायलाच बघा किती छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत कारल्याचे काप. आणि चव म्हणाल तर एकदम वेगळी आणि खूप टेस्टी लागते. अजिबात कडू लागणार नाही. तर नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.